चला फिल्डिंग सेट करायची आहे मोरवा टीम वेळीची दिरंगाई करताना वरून काय म्हणशील ज्या पद्धतीने कोसमाई खार्डी टीम कोसमाई खार्डीच्या मैदानात सुद्धा खूप चांगलं तुझी गोलंदाजी पाहिली होती आणि इथे सुद्धा म्हणजे सातत्य आहे आणि या सातत्याचं रहस्य काय आहे की प्रॅक्टिस तर कंटिन्यू होत राहते हे बॅकशीनचे जास्ती आम्ही मेहनत करतो कारण की असं असतं की आमच्या इकडे सगळे कोण खेळत नाही मी एकटा ग्राउंडमध्ये असतो काही ना काही करत असतो त्याचे हे फळ आहेत माझ्या देवाने दिलेत चांगलं होतं ते कसं वाटतं एकंदरीत आयोजन नियोजन इथे आल्यानंतर फिलिंग कशी हॅपी हॅपी पाहायला मिळाली त्याला ते दरवर्षी आम्ही असतो इकडे आणि चांगलं वाटतं खूप थोडा गरमी आहे बट मॅनेज करतो टीमसोबत सगळं थँक्यू व्हेरी मच वरून हे होते मॅन ऑफ द मॅच शिल्पकार ज्याने 2 विकेट आणि 7 धावा करत प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला वरून कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन चला जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मोनिश पाटील जोडले जातील आपल्या समवेत या पण ऐकूया मोनिश पाटील यांचा आवाज धन्यवाद विकास स्पोर्ट्स कॅमेरामॅन अनेक सामने जिंकलाय किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे थँक्यू डीजे मंडळी नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आपण एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक 2026चा फॉर्मॅट पाहतोय 40हून अधिक वर्ष या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत चला टीम RK मोरवा आणि सिद्धिविनायक जितू पॅकर्स आपण मैदानाचा ताबा घ्या आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला वेळ फार महत्त्वाची आहे कारण की क्लोजिंग सेरेमनी असेल त्याचबरोबर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असेल आणि मेगा फायनल अर्थात 2 मॅचेस आपल्याकडे एक्स्ट्रा पेंडिंग आहेत आज सेमी आणि मेगा विनंती करेन की आपण वेळ वाचवाच आणि त्याचबरोबर आज तब्बल 70 लकी ड्रॉ गिफ्ट्स इथून ओपन करणार आहोत खास प्रेक्षकांकरिता आणि आईस्क्रीम्स देखील असतील दुपारच्या सत्रामध्ये सगळ्या गोष्टींचा आनंद या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की चला आपण आता ऑनलाईन बघत असाल लाईव्हच्या माध्यमातून आता आपण या मैदानाकडे कारण की थोड्याच वेळामध्ये आपण लकी ड्रॉचे कुपन डिस्ट्रीब्यूट करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि लकी ड्रॉचे कुपन जे आहेत ते तुम्हाला 2 पर्यंत मिळतील लवकर या टोटल 70 भाग्यवान विजेते असतील ज्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून हे जे गिफ्ट सॅम्पल्स आहेत ते मिळणार आहेत चला लवकर या बॅटर्स RK मोरवा संघ आपण मैदानात पाहतोय आणि अगेन्स्ट सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड चला फिल्डिंग लावून घ्या मोरवा टीम फिल्डिंग लवकर लावा
बघा आयोजकांकरिता आज भरपूर वेळ भरपूर महत्वाचा आहे. आणि बघा आयोजकांची तर इच्छा होती की 4 षटकांच्या मॅच खेळवायच्या, पण तुमच्यासाठी चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना बघता आलं पाहिजे, त्याकरिता 5-5 ओव्हरचा मॅचेस ठेवल्यात. सो विनंती करेन की आता तुम्ही देखील आयोजकांना थोडं सपोर्ट करा. ओपनिंग पेअर्स मध्ये आघाडीचे 2 बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर कुणाल आणि रोशन आहेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजी करण्याकरिता फ्रंटलाईन बॉलर आर के मोरवा संघाचा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. अर्जुन बॉल तयार. बॉल तयार. पहिला बॉल. हो पहिला बॉल भरपूर वेगाने हाताळलेला आणि त्यानंतर लाईनचा आतमधनं बॉल निघून गेलाय. अगदी बरोबर डिसिजन अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल पासून सुरुवात केली. बॅटिंग साईडनं हा रिव्ह्यू घेतला. पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यू घेतलाय. आता आपण या चेक करूयात. मला तर वाटतं की भरपूर घाई केली आहे रिव्ह्यू करीत असं वाटतं, पण आता पाहावं लागेल. बॅटरने ज्या कॉन्फिडन्स मध्ये रिव्ह्यू घेतलाय ते पाहावं लागेल. ऑप्शनचा बाहेर बॉल होता. फुल लेंथ करायचा प्रयत्न, वेग जास्त होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर इट्स अ फायर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस झाला. आता टप्पा पडला जरूर ऑप्शनच्या बाहेर, पण त्यानंतर टर्न झाला, बॉल आतमध्ये आला आणि त्या लाईनचा आतमधनं गेला बॉल. त्याच्यामुळे अंपायरचा इशारा अगदी बरोबर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल पासून सुरुवात झाली आहे. अर्जुन तयार होत आहे पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 2. चलो अर्जुन जल्दी. पुन्हा आलं स्ट्रायकर एंडवर. पहिला बॉल तर डॉट आलाय. डॉट पासून सुरुवात झाली आहे. सेकंड बॉल. गोलंदाज तयार होता. पुन्हा फुल लेंथ होता. ड्राइव्ह केला ऑन साइडला. मिड ऑनला कलेक्ट केला. फेकी अशी डायरेक्ट हिट. क्या बात है. विकेट रनआउटच्या माध्यमातून धक्का पहिला मिळेल. थँक्यू. दिस ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहतोय. हा पहा फुल लेंथ होता. ड्राइव्ह केला ऑन साइडला. बॉल उचलला आणि त्यानंतर सटीक निशाणा. परफेक्ट यष्टांवरती बॉल वेगाने फेकला आणि ओ हो हो सचिन पाटील गोटी नेम असंच म्हणावं लागेल.
बरोबर यस्टनवरती बॉल फेकला आणि दांडी उडवली. रनआउटच्या माध्यमातून 0 वरती पहिला धक्का बसला आणि आता 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमदा बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक, जीतू पॅकर्स मीरा रोड आपण पाहतोय आणि 2 चेंडू फेकलेत. 0 वरती 1. नवीन बॅटर अमन बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वर आलेत. कुणाल परतले गेले माघारी. पहिला डॉट बॉल, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून. बघा इनफिल्डच्या आतमध्ये जेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते ना, तेव्हा त्या टीमची फिल्डिंग एफर्ट्स कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलेला. फुल टॉस होता, टर्न केला, मिड विकेटला बॉल चालला. फिल्डर आहे जरूर, पण धावा मिळतील 6 आणि अंपायरचा इशारा हा नो बॉल आहे. नो बॉल वरती सिक्सर आला. तर येणारा पुढचा बॉल फ्रीटचा. पुन्हा समोर लॉफ्ट केला. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट वरतीच पाठवला. आणखी एक सिक्सर. छान झोला डोही सायलीचा फुल पडतय भुला तुझ्या नामात गोला कसं चमचम करतय आजच्या कानात डोला पडतय भुला. 2 सिक्सर लगातार आले आणि 2 सिक्सरच्या मदतीनं दाफळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. सुरुवात बघितली गेली तर पहिल्या 2 चेंडूमध्ये अर्जुन चांगली केली होती. अर्जुनने सुरुवात 1 रनआउटच्या माध्यमातून विकेट आलेला, पण 1 नो बॉल आणि त्यानंतर ते 2 लगातार सिक्सर. चौथा धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं. चांगला स्टार्ट मिळाला. सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने तो प्रेशर होता ना, असं वाटत होतं की दबावाच्या ओढामध्ये जाईल संघ, पण हवेमध्ये बॉल पुन्हा खेळल्यात. उंचीवरती आहे. फील्ड डाऊन दी बॉल जज केलाय आणि त्यानंतर कमालीची झेल, विकेट मिळेल. ते करतोय आपण. हवेमध्ये खेळले होते मिड विकेटला, त्यानंतर कंट्रोल मध्ये झेल पकडली आहे. हवेमध्ये योग्य पद्धतीने बॉल सोडला, त्यानंतर रिटर्न आला आणि कॅच कंप्लीट केली. विकेट. परफेक्ट कॅच पकडली. या T20 वर्ल्ड कप मध्ये आपण अंतिम विकेट अशाच प्रकारे पाहिला होता. आय थिंक सो 2024 ला सूर्यकुमार यादवने ती कॅच पकडली होती, पण आता 26 चा जो वर्ल्ड कप झाला तिलक वर्माने ती अंतिम कॅच पकडली होती आणि अगदी क्लोज. 2 विकेटच्या नुकसानवरती धावफलक आपण सध्या पाहतोय 14 आकड्यावरती. पण आता एक असा प्रश्न पडेल की बघा, सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूमध्ये तुम्ही एकही धाव न बनवताना 1 विकेट गमावलेला, त्यानंतर तुमची परिस्थिती चांगली झालेली, 2 सिक्सर आलेले, मग आणखी एक मोठा फटका मारण्याची गरज होती का? पुन्हा हवेत खेळलेत. उंचीवरती बॉल आहे. यावेळेस लॉंग ऑफला बरोबर त्या गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर पोहोचले, अडवला बॉलला आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं 16 आकड्यावरती धावसंख्या आपण फलकावरती सध्या पाहतोय. षटक कंप्लीट झालं पहिला क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 16 लॉस ऑफ 2 विकेट. कोणी बड्यान गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोणी बड्यान गाव गावान दमदार एकच संघ हाय. बघा हर्ष,
आपण कुठे आहात? आपण हर्ष उर्फ खडबडीत, आपण कुठे असाल तर आमच्या स्टेज जवळ या, कॉमेंट्री बॉक्स पर्यंत या. हर्ष लवकर या, आपण लेट झाले तर काय काही खरं नाही मग. क्रमांक दुसरा गोलंदाज तयार. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने, कव्हर पॉइंटला बॉल चाललाय आणि त्यानंतर बरोबर इनटू दी गॅप, धावा 4, चौकार. आई एकवीरा माझी गाव देवी तू माय ग, आई एकवीरा माझी गाव देवी तू माय ग. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राय ग. आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक आता आपण धावफलकावरती पाहतोय 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. षटक दुसरं चालू होतं आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली. या आधीचं षटक जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या तब्बल, 2 सिक्सर, 1 नो बॉल, 2 विकेट, 1 सिंगल आणि 1 शेवटच्या अंतिम बॉलवरती डबल. आणि त्याच्या मदतीनं 16 धावा होत्या. या षटकामध्ये चौकाराने सुरुवात केली आहे. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर जास्त वेगाने निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर 20 धावा फलकावरती दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विकेट डाऊन झाले आतापर्यंत 2-1 रनआउटच्या माध्यमातून आणि 1 मिड विकेटला कॅच कंप्लीट केली. तिसऱ्या विकेट करिता पार्टनरशिप सध्या आपण मैदानामध्ये पाहतो. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकटे आली किती तरीही पुन्हा आणि आता नवीन बॅटर यश आलं बॅटिंग करण्याकरिता. त्या फलकावरती धावा पाहतो 20 आकड्यावरती. विकेट क्रमांक 3 गमावला गेला. या षटकाची सुरुवात चौकारापासून झालेली, पण त्यानंतर डॉट बॉल फुलटॉस 3 आला आणि त्या फुलटॉस वरती लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आपला गमावला गेला. 3 विकेटच्या नुकसानवर धाव फलक आपण सध्या तरी पाहतो 20 आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना चला थोडी घाई करा. गोलंदाज तयार. वेगवान बॉल पुन्हा एकदा टॅप करून खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक आता 1 ने वाढतं, पुढे सरसावतं. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. 4 बॉल फेकलेत या षटकातील. 21 धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 14, पण आता विकेट पडले ना जसे तसं धावेंचा वेग थोडा कमी होताना दिसतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, अडवल्या बॉलला फेकी करेपर्यंत धाव मिळेल फक्त आणि फक्त 1 सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 22 आकड्यावरती. म्हणून मी म्हणतो ना की विकेट भरपूर महत्वाचे असतात, कारण की जितका वेळ तुम्ही पार्टनरशिप बनवाल, जितका वेळ तुम्ही क्रीजवरती घालवाल, धावा बनण्याचे चान्सेसही तेवढेच जास्त असतात. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं देखील होतं. आणि आता हे 2 बॅटर तेच करतायत का की सध्या डबल सिंगल वरती खेळ चालू ठेवलाय. एकंदरीत जर बघितलं गेलं तर षटक समाप्त झालं. दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतो 23 आकड्यावरती. बघा काल टीम पुणे संघाला आपण जेव्हा बघितलं होतं पहिली मॅच खेळत असताना सुरुवातीला पहिल्या 3 षटकामध्ये अवघ्या 25 धावा झालेल्या आणि जवळपास 2 ते 3 विकेट गमावलेले. आणि असं वाटत होतं की मॅच एकतर्फी होत जाईल, पण त्यानंतर जी पार्टनरशिप जुळून आली, स्पेशली अमोल आणि त्याच्या पार्टनरने ज्या पद्धतीने धावा जुळवल्या, त्यानंतर त्यांनी 55+ धावा बनवल्या आणि त्यानंतर मग ती गाडी थांबलीच नाही.
एकदा ट्रॅकवरती गाडी आली ना त्यानंतर मग ते एका पाठोपाठ एक मॅच जिंकत गेले आणि टॉप 3 मध्ये जाऊन बसलेत आता. पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता विचार केला गेला तर पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला आपण पुढे जाताना पाहिलं. काल 40+ तालुका हाफ आपण पाहिला ज्यामध्ये पुणे संघ भरपूर दूरवरून आले होते या मैदानावरती आणि खरं तर खेळही चांगला दिसला आणि प्रेक्षकांचे मनही जिंकण्याचं त्याने काम केलं. आजचा 3रा दिवस आहे. आजचा अंतिम विजेता आणि 2 जे अंतिम विजेते आपल्याला मिळालेत त्यांमध्ये आपण सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅचेस पाहणार आहोत आणि त्यानंतर या स्पर्धेचा या सीझनचा अंतिम विजेता कोण असणार आहे हे पाहायला मिळेल. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर या सीझन मध्ये आपल्याला एक नवीन विजेता भेटेल कारण की लास्ट सीझन मध्ये पालघर 11 40+ मास्टर्स या संघाने बाजी मारली होती आणि ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर आसिफ हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला पालघर 11 संघाकडनं खेळत असताना पण तो संघ पहिल्याच फेरीमध्ये बाहेर झाला आणि जे टायटल डिफेंड करायला उतरले ते बाहेर झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले की नवीन विजेता या हंगामामध्ये आपल्याला भेटणार आहे. नवीन कोणता तरी संघ असेल. तर क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्याकरिता आता हर्ष. बॉल तयार. पहिला बॉल पण हलकी अपील पाहायला मिळाली. बॉलरला ठाऊक होतं की टॉप ऑफ आहे आणि त्याच्याच अंपायर्सने देखील तेच सांगितलं की पिचिंग देखील बघितली गेली तर ऑप्शनचा बाहेर होती आणि ज्यावेळेस शरीरावरती बॉल लागला तो इम्पॅक्ट करत नव्हता. विकेट मिसिंग होता. फिल्डर आहेत दूरवरून आलेत. एक धाव बनेल तिथपर्यंत. दुसरीचा प्रयत्न आहे पण एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं 25 आकड्यावरती सरासरी थोडी घसरताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जसं की आपण बघितलं होतं की 14 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या. पॉवर प्लेचा चांगला यूज केला होता आणि विकेट पडल्यानंतर स्पेशली त्या 14 धावा आलेल्या पण त्यानंतर जसं रोशनचं विकेट पडलाय ना धावेंची गती थोडी कमी झाली आहे. पुन्हा खेळल्यात डीप मध्ये फिल्डर आता दूरवरून आलेत वाडिश लॉंग ऑफचे आणि त्यानंतर बॉल उचलून फेकी करेपर्यंत त्या फलकावरती 2 धावा वाढत आहेत आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 27 आकड्यावरती. सध्या डबल सिंगल्स तर चालू आहेत. मागील 6 चेंडूंचा विचार केला तर या आधीच्या षटकातील अंतिम 3 बॉलवरती 3 सिंगल आल्या. या षटकातील पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 सिंगल आणि 1 डबल आली. आता मोठा खेळायचा होता फटका पण डॉट बॉलचा मिळालाय झटका आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. 3ऱ्या षटकातील 4 बॉल फेकलेत. धाव फलकावरती धावा 27 आणि आर के मोरवा संघ आता हेच काम करेल की त्यांना ठाऊक आहे की समोरचा संघ आता डिफेन्सिव्ह मोड मध्ये आहे त्यामुळे पटापट जितके बॉल काढता येतील तेवढे काढण्याचा प्रयत्न करतील. पण इथे पहा समोरच्या दिशेला उडवला बॉलला. फार वेळ शांत नाही राहणार मीरा रोड टीम आणि लॉंग ऑन पलीकडे सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलक 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धावा. 5 षटकांची मॅच आहे आणि या खेळपट्टीचा अंदाज घेताना एक 60 धाव्यांचा विचार तर आपण करूयात. पुन्हा उडवलाय बॅक टू बॅक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळेस लगातारचा हा दुसरा सिक्सर. सुधारला आता स्कोर पुन्हा एकदा. अंतिम 2 चेंडूमध्ये 2 सिक्सर आले ना त्या 2 सिक्सरने काम केलं आणि 39 फलकावरती एंड ऑफ दी 3rd ओव्हर. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर संपूर्ण आतापर्यंतचा डाव आहे ना हा चढ उतारामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीला पहिले 2 डॉट बॉल आले असं वाटत होतं की दबाव टाकलेला जातं गोलंदाजांकडनं. त्यानंतर 2 सिक्सर आले.
मग सिंगल आणि मग त्यानंतर विकेट पडली. विकेट पडल्यानंतर पुन्हा बॅटर्सवरती थोडा दबाव, मग डबल सिंगरवरती खेळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या षटकाची चौकाराने सुरुवात झाली होती, पण पुढचे 5 चेंडूमध्ये 3 सिंगल आणि 1 विकेट आला. पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला डिफेन्सिव्ह मोडमध्ये, पण त्यानंतर पहिल्यांदा शांती दाखवली आणि त्यानंतर धावेंची क्रांती दाखवली. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय जोडल्या गेल्या. टोटल 39, 39 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. आता चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता जयेश आलेत, ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलेला. जयेशला आपल्या स्पेलमध्ये बॅक केलाय. ऑप्शन्स मी तर म्हणेन की अर्जुन देखील बेस्ट ऑप्शन राहिला असता, पण ते 2 सिक्सर अर्जुनच्या अगेन्स्ट आले होते. जयेशची स्पेल बघितली गेली तर चौकारानंतरचा जयेशचा कमबॅक होता, विकेटी काढला होता, 3च धावा चौकारानंतर त्याने दिल्या होत्या. म्हणजे एकंदरीत त्या षटकामध्ये जर बघितलं गेलं 7 धावा आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी तो एक कॉन्फिडन्स आहे जयेशकडे, ट्रॅक त्याला मिळाला, त्याकरिता जयेशला बॅक केलं आणि मी म्हणेन की चांगले प्लॅनिंग्स. पण पहिलाच बॉल हवेमध्ये खेळल्यात, वाडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत, करतात कॅच कंप्लीट आणि धक्का मिळत असताना आणखी एक विकेट. चेक. आज ऋषी देखील आलाय. Yes. 2 दिवस ऋषीची उणीव कुठेतरी मला भासत होती, पण आज आलाय ऋषी. आणि संपूर्ण एकविरा टीम कडनं ऋषीला पुत्रप्राप्तीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. बॉल तयार होत आहे. पहिल्या बॉलवर विकेट आलाय, पुन्हा दुसरा बॉल, अपील जोरदार, आणखी एक विकेट लेग बिफोरच्या माध्यमातून. धक्का या षटकातील दुसरा. शेख, वेलकम रुपेश, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आज आपली संपूर्ण एकविरा क्रिकेट क्लब जीवदानी स्पोर्ट्सची संपूर्ण टीम आपल्याला दिसतील. आणि खरं तर बघा 3 दिवसांची जरी स्पर्धा असेल, गोलंदाज तयार होता, हायट्रिक बॉल होता, फुल लेंथ केला, ड्राईव्ह केला, बॉलला मिड ऑफला चेंडू आहे आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली आहे. बघा अंथनी 3 दिवसांची जरी ही स्पर्धा असेल, 3 दिवसांच्या फॉर्मॅटची, तरी पण मी म्हणेन की मागील 1.5 ते 2 महिन्यांची मेहनत आमच्या आयोजकांची आहे. कारण की ज्या पद्धतीने त्यांची मेहनत राहिली ही स्पर्धा संपूर्ण बनवण्याकरिता आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी बारकाईने पाहून तंतोतंत स्पर्धा उभी केली आहे. ओ हवेमध्ये लॉफ्ट केला, उंचीवरती आहे, सरळ फेकलं बॉलला सीमा पार. काय कमालीचा प्रवास राहिला या संपूर्ण एकविरा टीमचा. आणि कुपन्स देखील आमच्यापर्यंत आलेत, जे थोड्याच वेळामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत.
आणि याच गोष्टीची आपण बघा चर्चा करत होतो का एकविरा क्रिकेट क्लबचा विचार केला तर कमालीचा प्रवास राहिला. मागील 40-50 वर्षांपासून जर बघितलं गेला तर दरवर्षी ही स्पर्धा आपल्या भेटी करीत येते आणि फक्त क्रिकेटमध्ये ऋषी नाही, क्रिकेटचा व्यतिरिक्त समाजकार्यामध्ये देखील आपण एकविरा क्रिकेट क्लबला सातत्याने पाहतोय. आणि सर्वात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर 2019 आणि 2020 हे कधीच कोणी विसरणार नाही. ज्यावेळेस कोविड-19चा काळ होता, त्या कोविड-19मध्ये तब्बल 1 महिना मुफ्त जेवण या विभागामधील सगळ्या गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम एकविरा क्रिकेट क्लब करत होते. आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा कामं करताना आणि क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं तर इथे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेण्याकरिता येतात, पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरिता किंवा प्रेक्षक इथे आलेली आहेत ते खाली हात न जाण्याकरिता त्यांच्याकरिता दरवर्षी या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉचं देखील आपण आयोजन करतो. आणि या सीझनमध्ये 70 लकी ड्रॉ आहेत. त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे, फ्री ऑफ कॉस्ट आईस्क्रीम्स देखील आहेत. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या करणं आपल्याला वाटतं सोपं, पण मंडळी जेव्हा आपण करायला जातो ना खरं तर भरपूर मेहनत असते. आणि मी आभार व्यक्त करीन आमच्या आयोजकांचं की इतकी मेहनत करून सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने या जोडताना. हॅट्स ऑफ यू, तुमच्या कार्याला सलाम आहे. फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल धावसंख्या फलकावरती 48 धावा. शतक क्रमांक 4 समाप्त झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आता टीम सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड कितीचा विचार करतील हे पाहावं लागेल. 48 वर आहेत, मी म्हणेन की 15 ते 16 धाव्यांचा विचार करावा त्यांनी, कारण की इकडने 15-16 धावा आला तर 55-60 या 60 प्लस ही जाण्याची शक्यता उद्भवू शकते. आणि एकदा काय 60 प्लस गेला तर दुसऱ्या डावामध्ये आर के मोरवा संघाला थोडं डिफिकल्टी जरूर असतील, मग त्यांना कॅल्क्युलेटेड गेम खेळावा लागेल. पण 5 षटकांची मॅच आहे, आता सध्या 48 धावा पाहतोय. मी म्हणेन की एक 55 पर्यंत जर थांबवलं मोरवा संघाने तर 11 या 11.5च्या ॲव्हरेजने धावा बनवणं फार कठीण नसेल. जेव्हा कठीण कधी होईल की जेव्हा तुमचा रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट हा 13, 14, 15 आणि 15 प्लस जातो ना, तेव्हा प्रति षटकाच्या पाठीमागे 15 प्लस धावा बनवणं थोडं कठीण होतं. बघा ते लहान मुलं जे आहेत स्क्वेअर लेगला, त्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण इकडे या. व्हॉलेंटियर्स, ते लहान मुलं जे आहेत त्यांना इकडे बोलवून घ्या. बोला तयार होता अंतिम षटक घेऊन पार्थ. देखो भाई पार्थ, चलो अपना रनअप अच्छे से ले लो. बघा एखाद्या गोलंदाजाला त्या पोझिशन जी आहे ती परफेक्ट झाली ना तर तुम्ही योग्य पद्धतीने गोलंदाजी हाताळू शकता. पण तिकडे अडथळे असेल तर मी म्हणेन की पार्थने वेळ घेतलाय पण योग्य डिसिजन घेतला, त्याने बॉल नाही हाताळले. कारण की जर रनअपच चांगला नसेल तर तुमचा योग्य पद्धतीने बॉल नाही पडू शकत. पण चला पार्थ घाई देखील करा. फलकावरती धावा 48. पुढे टाकलेला बॉल आता वाईडिश लॉंग ऑनला चाललाय. फिल्डर आहे तिकडे, एक धाव बनवली जाईल फेकी करेपर्यंत आणि एका धावेच्या मदतीने फलकावरती 49 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटकामध्ये आपण पार्थला पाहतोय गोलंदाजी करत असताना. पहिलं षटक जर बघितलं तर अर्जुन, त्यानंतर जयेश आले, मग हर्ष पुन्हा, मग जयेशला बॅक केलं आणि आता पार्थ. आणि जयेशने आतापर्यंत जर बघितलं गेलं तर टोटल 4 विकेट घेतल्यात. पार्थ करिता हा बॉल उडवलाय
आणि त्यानंतर सरळ पाठवला. वेगवान फटका होता. ताकदीचा तंतोतंत वापर करत असताना सिक्सर. सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीनं 10 फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 50 प्लस स्कोर झाला. आता वेगाने टाकला बॉल. आता राऊंड दी विकेट आले होते आणि जेव्हा गोलंदाज राऊंड दी विकेट गोलंदाजी करत असतो ना, त्याच्या मनामध्ये ते असं की तो अँगल बनवून, तो कोन बनवून चेंडू हाताळायचा असतो आणि राऊंड दी विकेट आल्यानंतर तो अँगल बनतो जरूर. चेंडू थोडा क्रॉस येताना दिसतो आणि तेच काम करतोय सध्या पार्थ गोलंदाजीवरती. एक सिक्सर आल्यानंतर त्याने त्याचा बॉलिंग लाईनअप जो आहे तो ओव्हर द विकेट आणि त्यानंतर राऊंड दी विकेट आले. पण राऊंड दी विकेट आल्यात, रिझल्ट तेच पाहायला मिळेल. एक्झॅक्टली बरोबर बॉल पिक केलाय. फुल टॉस होता आणि फुल टॉसला फुल टोल सिक्सर. निखिल नाव आहे या बॅटरचं. धीरज एक निखिलने जोडला, एक धीरजने जोडला. 3 मध्ये 2 जोडले, 4 मध्ये 2 जोडलेत. पुन्हा ओव्हर दी विकेट गोलंदाजी करण्याकरिता पार्थ आलाय. 4 बॉल फेकलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, मग सिक्सर, मग पुन्हा सिंगल, पुन्हा सिक्सर. आता 5व्या बॉलवरती जसं चाललंय असं वाटतं मग सिंगल येईल. पाहूयात आता काय. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रेडिक्शन भरपूर चाललेत. पहा, म्हटलं होतं ना की एक सिंगल येईल. एकच जावालिया. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. रनआउटची संधी देखील आहे नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि हो जरूर विकेट मिळेल. 1+ रनआउट. एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं 10 फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 63 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 63 धावा. शेवटचा अंतिम बॉल या डावातील आणि या षटकातील. स्ट्रायकर एंड वर धीरज. चला, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर हे षटक जे आपण प्रेडिक्ट केलं होतं तसंच चाललंय. पहिल्या बॉलवर सिंगल, मग सिक्सर. 3ऱ्या बॉलवर पुन्हा सिंगल. 4थ्या बॉलवर सिक्सर. 5व्या बॉलवरती सिंगल प्लस रनआउट आहे. पण एक सिंगल मात्र आली आहे, परंतु अंतिम बॉल सिक्सर येईल का? पाठ टाकलेला अंपायरचा फिंगर अप आणि त्यानंतर आणखी एक धक्का. या डावामध्ये हा 3रा लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट मिळालाय. सो गोलंदाजांची ती भेदकता दिसली की विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत, जरी मोठे फटके आले तरी पण आता शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट आला. 10 फलकावरती धावा 63 आहेत. विजयाकरिता 64 धाव्यांचं आव्हान असेल. घेऊयात एक छोटा ब्रेक, ऐकूयात एक मधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊयात या दुसऱ्या डावामध्ये जिथे 64 धाव्यांची कहाणी पूर्ण करतील का RK मोरवा.
चला बॅटर्स लवकर या, बॅटर्स लवकर या, बॅटर्स लवकर तयार व्हा, मैदानामध्ये या. ठीक, फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत ना. ओके, चला दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या डावाला जशी सुरुवात केली जाईल कमेंट्री बॉक्स मध्ये देखील या परिवर्तन करूयात. पहिल्या पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला आणि पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर फलकावरती 63 धावा बनवल्यात. उत्तरार्धामध्ये 64चा पाठलाग आहे आणि हा पाठलाग पूर्ण केला जाईल की रोखला जाईल हे ऐकवण्याकरिता पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन आणि या ऐकूयात आवाज आपण प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच मोनिश पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. 64 धावांचं लक्ष या वेळेला समोर ठेवण्यात आलंय. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर यश जाधवचा पहिला बॉल या वेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर ट्राय करतायत, चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि 2 रन्स पळून पूर्ण केल्या जातील. अर्ध्या खेळपट्टीवर मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करत असताना एन्जॉय करतायत आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. ते दबाव जेवढं घेतील तेवढं मात्र तुम्हाला त्याचा स्वाद कधीच मिळणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे एन्जॉय करणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तो आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास और कॉन्फिडन्स कोणत्याही क्षेत्रात नसावा. तो आत्मविश्वास सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती. यश जाधव एक हरवणारी जो गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो, फॉर्मामध्ये असलेला गोलंदाज आहे. एक नम्रपणाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि तुमचं क्रिकेटमधील कौशल्य खूप महत्त्वपूर्ण असतं. तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, क्रिकेटच्या खेळात स्ट्रॉंग असावं लागतं. चांगला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतो यश जाधवचा. काही गोलंदाजी केले. पहिला बॉल वगळता सरळ बॉल कुणाल तडियाच्या हातामध्ये निघून जातोय. सध्या कुणाल सुद्धा फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. सिद्धिविनायक जितो पॅकर्स मीरा रोड आज या नावाने खेळत असताना संघ पाहायला मिळतोय. अनेक मैदानं दोन्ही संघांनी गाजवलेत. आर के मोरवा एक मोठं नाव आहे आणि एक जुनं जंत नाव राधाकृष्ण मोरवा हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं.
भरपूर लेजंड खेळाडू या संघातून खेळून गेलेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलाय, परंतु आता पुन्हा एकदा प्रयत्न केले होते. वॉट अ ट्राय. रोशन त्या ठिकाणी भरपूर एफर्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. 100% कसे द्यावेत याचं फॉर एक्झाम्पल रोशन देत असताना पाहायला मिळतो. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र आता सध्याच्या घडीला व्यापून टाकलंय. यावेळेला ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल. वेदांच्या बॅटमधून षटकार 6. वॉट अ शॉट. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब करत असताना वेदांच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार आणि सरळ कुणाल तडियाच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक 10 धावा, 64 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम. लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला 13 तारखेपासून आले. उद्घाटन थाटामाटात सोहळा पार पाडला गेला आणि त्यानंतरचा प्रवास आपण पाहतायत. आज 15 मार्चचा दिवस 2026 आपण अनुभवतायत. उष्णता खूप वाढत चालली आणि त्यामुळे आता प्रत्येक खेळाडूने काळजी घ्या आपल्या आरोग्याची. हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला लेफ्ट केलं होतं आणि सरळ बॉल निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा मॉन्टी सरांकडून इशारा येत असताना आणि यस DRS वापरलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली मीरा रोड टीमच्या विकेट किपरने सांगितलं आम्हाला DRS हवा आहे. या आपण चेक करूया. रुपेश कोळी सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॅलेंज केलं यावेळेला. कुणाल सांगतायत की मी विकेट किपर आहे, मला हे मान्य नाही आहे डिसिजन, तर एक रिव्ह्यू आमच्याकडे आहे, तर आम्ही लॉस्ट कशाला करू. परंतु पाहायचं हा लॉस्ट होईल की सक्सेस याकडे लक्ष असणार आहे. 64 धावांचं टार्गेट RK मोरवाड टीम समोर आणि यस इट्स अ व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. जो रिव्ह्यू होता तो तुमचा गमावलेला आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11-10 रन्स पाहायला मिळाल्या. 5 षटकांचा सामना आहे. एक चांगली स्ट्रॅटेजी आखली जाते. गेम प्लॅनिंग माइंड सेट केलं जातं फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. जयसरका एक भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू सध्या बॅटिंग स्टान्सवर. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा वापर जरूर केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर जो यावेळेला वेगाने येत आहेत आणि पाहता सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकात 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते. 5व्या बॉलवर जो षटकार आला अप्रतिम पाहायला मिळाला वेदांच्या बॅटमधून आणि त्यानंतर धावांचा वेग सध्या तरी आपण पाहिला तर संत गतीने पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे. कधी पहिल्या षटकात कधी दुसऱ्या षटकात धावा येतात, त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकात धावा येत नाहीत, पुन्हा एकदा 5व्या षटकात धावा येतात. हे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये चालत राहतं. परंतु सातत्य तुम्हाला बाळगायचं असतं. या वेळेला फोर्स केले या बॉलला. फिल्डर दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतो. फेकी येईपर्यंत 2 रन्स. वेदांत आणि जयेश या 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय. आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सामना क्रमांक 2 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम बॅटिंग करत असताना
संघ आपण पाहिलात तर सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड टीमने 63 धावा फलकावर लगावल्या. विकेट तेवढेच गेले आणि रन सुद्धा तेवढ्याच चांगल्या फायटिंग टोटलपर्यंत पोहोचल्या गेल्या. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, बॉर्डरमॅनचा चांगला फोरआर्मचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. क्रॅकिंग स्ट्रोक, स्पेक्टॅक्युलर, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 20 धावा. वेदांत इज ऑन अ फायर. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला फलंदाज आहे आणि वेदांत सध्या फॉर्मामध्ये बॅट चार्ज झाले त्याची. थोडंसं क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतोय. त्यामुळेच नुकताच मी उल्लेख केला की उष्णतेचं तापमान सुद्धा वाढतं. त्यामुळे कधी कधी आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट असते. जेव्हा तुम्ही धावता त्यावेळेला कधी कधी बॅरिगेट्स असतात, बाउंड्री लाईन टच, आणि त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला ती काळजी घ्यावी लागते आणि या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष वेधित राहावं लागतं. क्रिकेट तर खेळतच राहणारच आहात. हा क्रिकेटचा छंद जोपासला जातो, परंतु घरची जबाबदारी ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. या क्रिकेटच्या खेळातून आपलं कौशल्य पणासपणा लावत असताना, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, परंतु जगातील सर्वात चांगली संपत्ती कोणती असेल ना, प्रॉपर्टी, तर ते आहे आपलं शरीर. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल ना, तर तुम्ही जगातील कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करू शकता. खूप मोठा क्रॅम्प येताना पाहायला मिळतोय. जेव्हा धावता त्यावेळेला तुम्हाला फ्लेक्झिबल राहावं लागतं, परंतु चांगले प्रयत्न सुद्धा केले गेले होते. शेवटच्या ऐन मोमेंटला क्रॅम्प आला आणि सबस्टिट्यूट खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. सध्या आपण पाहिलं तर सबस्टिट्यूट खेळाडू येतोय, तर मॅच स्टार्ट होईल आणि जो प्लेइंग 11चा खेळाडू आहे तो सध्या रेस्ट करेल. तो लवकरात लवकर रिकवर होईल 1 ते 2 षटकांच्या अगोदर, ही अपेक्षा आपण करूया. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स. बॉल फेकून झाले ते 3. वेदांतच्या 18 रन्स आतापर्यंत सध्या इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला मिळतो. 18 धावांवर खेळी करतोय. एक चिकाटी प्लेअर आहे आणि या संघाची भिंत म्हणून जो ओळखला जातो. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा बॉल तयार उजव्या हाताने. अश्विनचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. अचानक टॉस झाला होता हा बॉल. गेले 2 ते 3 वर्षांमध्ये जे अश्विनने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर जे प्रभावित केलं आहे ते अप्रतिम पाहायला मिळतं. इम्प्रोव्हायझेशन केलं आहे आपल्या गोलंदाजीत आणि तोच अश्विन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झाला. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं आहे आणि कमबॅक करणं मी जाणतोय हे अश्विन सिद्ध करत असताना प्रिव्हियस बॉलमध्ये. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो ऑन साईडला. चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो खराब पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. कालच्या दिवसात अनिल बानेने चांगली फिल्डिंग केली होती, परंतु थ्रो खराब झाला आणि तिथे 1 रन्सने मात्र पराभवाची चव चाखायला मिळाली होती. म्हणजे 1 रन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिकेटर खेळाडूंचं ऑक्सिजन बनलं गेलं आहे. आणि लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं 1 धाव म्हणजे क्रिकेटमधील संजीवनी आहे, लाईफ लाईन आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 1 रनला विसरलेत, 2 रनला विसरलेत अपकमिंग यंग टॅलेंट. षटकार चौकार आल्यानंतर त्या रील्स बनतात, स्टेटसला ठेवतात, परंतु संघ पराभूत होतो कधी कधी. परंतु त्याच 1 आणि 2 रन्सने जर संघ विजयी होत असेल ना, तर त्या रील्स बनवा आणि स्टेटसला टाका. शेवटचा बॉल असेल 21 रन. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर येत आहेत. वॉट ऑफ फिल्डिंग. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. ग्राउंड फिल्डिंगला जवाब राहिले. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. आता इक्वेशन असं आहे की 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 43 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल 43ची आवश्यकता. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा डिका स्पोर्ट्स या चॅनेलवर. एकविरा नायगाव चषक 2026.
थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण आज आपल्याला फायनल मॅच सुद्धा खेळवायची आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशन सुद्धा आहे आणि त्यामुळे 2 एक्स्ट्रा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जयप्रकाश कोळी आणि प्रदीप घोडेकर यांना आपण पाहतायत. एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जयप्रकाश कोळी आणि विशाल कोळी इव्हन ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. शैलेंद्र घोडेकर यांना आपण पाहतायत आणि ते सांगतायत की वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा प्रत्येक संघाने, कारण आपल्याला उजेडातच जर चांगल्या षटकांचे सामने जर झाले तर वेल अँड गुड, तुमचं तेवढंच विशेष सहकार्य लाभेल आम्हाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. आता ड्रिंक्स ब्रेक नंतर स्ट्रॅटजी आखली गेले. गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगळ्यापणाने गोष्टी करतात म्हणून ते विजेते ठरतात. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. मोरेश्वर अंकल या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 64 धावांचं टार्गेट सेट करत असताना 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. गोलंदाज यश जाधवला पुन्हा एकदा विचार विनिमय करून विकेट टेकर गोलंदाज म्हणून यश जाधवकडे पाहिलं जातं. मग ती बॅटिंगमध्ये त्याची कलात्मक बॅटिंग, गोलंदाजीमध्ये कलात्मक गोलंदाजी, या सर्व काही गोष्टी परफेक्ट ऑलराऊंडर वेदांत समोर. यावेळेला वेदांतने फोर्स केले या बॉलला आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता विकेट टेकर गोलंदाज यश जाधव. प्रिव्हियस ओव्हरमध्ये काय झालं हे मला ठाऊक नाही आहे. मला आता या वेळेला 100% द्यायचे आहेत, कारण आपण सतत जर भूतकाळ डोक्यामध्ये ठेवला ना तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे नॅचरल सत्य आहे. त्यामुळे यश जाधवने गेल्या ओव्हरमध्ये काय झालं मला ठाऊक नाही आहे. मला आता माझा बेस द्यायचा आहे आणि इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद, एक सेट फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता ॲज अ कॅप्टन मिस्टर उमेश वाघ. यश जाधवने अखेरकार सफलता मिळवली. पहिल्याच बॉलवर वेदांत सारख्या फलंदाजाला परतीच्या मार्गावर लावलं. नितीन मिलिंद बावकर यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री मोहन दादा रवींद्र पाटील द ग्रेट मराठाचे संस्थापक, अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहत आहेत विशेष सहकार्य या एकविरा स्पोर्ट्स क्लबला नेहमीच आपण पाहू शकतायत. मोहनदादा रवींद्र पाटील यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि या वेळेला लेग बिफोर विकेट क्रॉस बॅटचा वापर केला होता. ॲब्सोल्युटली प्लम. काय गोलंदाजी केले, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती यश जाधवची सुपर पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून एकविरा क्रिकेट क्लबचं सुद्धा धन्यवाद आहे. स्पोर्ट्स हाऊस यांचं सुद्धा मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. एकविरा स्पोर्ट्स शॉप यांच्या माध्यमातून सुद्धा विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. योग कॅटरर्स यांच्या माध्यमातून सुद्धा विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. लिओ स्पोर्ट्स यांचं सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. या संपूर्ण आमच्या दात्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आजचा दिवस जर आपण पाहिला तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट आणि काय विकेटवर विकेट मिळत आहेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 2 विकेट्स मिळाले 2 बॉलवर. एक वाईट बॉल आला. सध्या हॅट्रिकवर नाही आहेत कारण वाईट बॉल तो एक्स्ट्रा स्वरूपात त्याने फेकलाय, त्याचं भुगतान त्याला करावं लागलं. अप्रतिम अचंबित करणारा बॉल. वाह, यश जाधव काय गोलंदाजी केले. सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, त्यामुळेच मी उल्लेख केला होता की यश जाधव एक या नम्रपणाचा खेळाडू. मग ते विथ द बॅटने त्याची कलात्मक बॅटिंग, विथ द बॉलने कलात्मक गोलंदाजी,
परंतु अर्जुन आडीला विसरून चालणार नाही आहे. या खेळाडूकडे एवढं प्रतिभावंत खेळाडू म्हणून ओळखला जातो, एवढी क्षमता आहे की कोणत्याही क्षणाला तो मॅच फिरवण्याची कला त्याच्या अंगी आहे. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, फ्लिकचा फटका जरूर आडव्या बॅटचा वापर केला होता. एक रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ऋषीदादा आम्हाला दर्शवत आहेत 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अजून एक चांगला आवाज IPL मराठी समालोचक कुणाल दाते सरांचा सुद्धा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो. आमचे जवळचे मित्र आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सगळ्या समालोचकांना घेऊन चालणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि कुणाल दाते सर आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. काय बॉल डॉट यावेळेला पाहायला मिळाला होता. अर्जुन आडे एका साईडला जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी यश जाधवने केले, 64 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना आता नामुष्के उडवले. RK मोरवा टीम सध्या स्ट्रगल करते, परंतु जयेश एका साईडला दबावाखाली खेळ की फ्री माइंड खेळ याकडे लक्ष आता सध्या तरी लागलं RK मोरवा या डगआउटच्या दिशेने. खेळाडू कक्ष सध्या शांत आहे, सन्नाटा पसरलाय. परंतु एका साईडला जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक G2 पॅकर्स मीरा रोड टीम हबी होताना तिसऱ्या षटकामध्ये यावेळेला चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलं काय एक्झॅक्टली घटना घडली गेले, पायावर बॉल आदळलाय का की बॅटची एज आहे का. मात्र मॉन्टी सर त्या ठिकाणी दर्शवतील. यावेळेला सल्ले मसलत केली जातील. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर जो बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केला होता एक्झॅक्टली आपण पाहिलं कॉमेंट यावेळेला कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या समवेत आपण पाहत आहेत ऋषिकेश नायगावकर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस धोबी जोडले गेले तर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यानंतर समीर ठाकरे, मिस्टर निशांत पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मिस्टर IPL म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि कुणाल दाते सरांचा सुद्धा आज वाढदिवस, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्या समालोचन कक्षेच्या वतीने. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 3 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या ऋषी नायगावकर आम्हाला दर्शवत आहेत की 24 धावा झाले, 24 रन्स. आता विजयासाठी लक्षात असू द्या की 40 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 40 रन. एकविरा क्रिकेट क्लबने घेतलेली मेहनत, दखल खरोखरच मानाचा सलाम असेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. चला स्पीडअप करा जरा, बी फास्ट. मागच्या प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स मिळवले होते. धीरज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. 12 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर येताना. चांगला बॉल होता, बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फार वेगाने थर्ड मॅनला क्लिअर होईल का नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जयेशच्या बॅटमधून 2 रन्स येतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 26 या धावसंख्येवर 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. आज भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. हळूहळू दुपारचं सत्राला सुरुवात झाली. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स केलंय. हवेच्या झोतावर बॉल निघून जाईल का. आणि यस डेफिनेटली घुटना टेक और जयेश का सिक्सर देख. धीरजला यावेळेला सांगितलंय षटकार, 6 धावा.
वेलकम बॅक. 10 बॉल आणि 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 320च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. काय फटका खेळला होता, गुडगा वाकवला होता आणि षटकार ठोकला होता. डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध षटकार आला जयच्या बॅटमधून. धीरजचा हा बॉल यावेळेला फोर्स केले, समोर खेळलेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सुपर टायमिंग, अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जयेश इज ऑन अ फायर, थांबणार नाहीये. इथे म्हणतोय रडायचं नाही तर लढायचं आहे. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 38 धावा, 38. थँक्यू. 38 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजय आपण पाहिलं तर जवळजवळ 26 रनची आवश्यकता आहे. जयेश थांबणार नाहीये. रन मशीन आता सध्या तरी बनत असताना सुरुवातीला घेतला वेळ, आता मात्र त्याचा नैसर्गिक दाखवतो खेळ. सुपर बॅटिंग करत असताना टायमिंगच्या जोरावर खेळी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळलाय परंतु फसलेत. इथे विकेट मिळेल का नाही. ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्त्वपूर्ण हे सूत्र आहे परंतु इथे काही अंदाज बांधता आला नाही फिल्डरला आणि फिल्डरने केली चुकी. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 40. विजयासाठी 24 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये 24 रन. एक झेल किती महाग ठरू शकतो येणारी वेळ दर्शवेल. यावेळेला ऑन साईडला येणारी वेळ दर्शवेल. घ्या, झेल सोडलाय तर त्याचा भुगतान सोसा. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय जयेश. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. थँक्यू. 1983चा वर्ल्ड कप का आला. विवियन रिचर्ड सरांचा कपिल देव रामलाल निखंज यांनी 32 पावलं धावून झेल टिपला होता. त्यामुळे 1983चं वर्ल्ड कप आपल्या हाती लागलं. 2007चा वर्ल्ड कप का आला. चला स्पीडअप करा जरा गेम. जोगिंदर शर्माचं ते षटक 8वा आणि श्रीसंतचा तो झेल 8वा. मिसबा उलकने खेळलेला तो स्ट्रोक अंगलट आला आणि तो मात्र श्रीसंतने जर झेल सोडला असता तर कदाचित आपलं स्वप्न भंग झालं असतं. 2000 त्यानंतर आपण पाहिलं सूर्यकुमार यादवने 2024मध्ये डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि त्यामुळे आपल्या हाती वर्ल्ड कप लागला. महिला विश्वचषक अमनजोत कौरने झेल टिपला लॉराचा आणि तो वर्ल्ड कप मात्र आपल्याकडे आला आणि त्यामुळे कॅचेस विन द मॅचेसचं महत्त्व किती आहे हे सांगण्याची गरज नाहीये. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे, हे आहे क्रिकेट. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय जयेश. काय बॅटिंग यावेळेला सुरू आहे. दुपारचं सत्र आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिली जाते. 6 बॉल 12 रन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. प्रिव्हियस ओव्हरचा विचार खूप साऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 4 षटकार आणि 2 दुहेरी, 2 वेळा दुहेरी. 28 रन खर्च केल्या धीरजने. धीरज काहीच करू शकणार नाही कारण झेल जर टिपला असता तर जयेश नावाचं वादळ घोंगावलं नसतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेला अर्जुन आडेचा हा फटका स्लॉक केलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा, अर्जुन आडेच्या बॅटमधून मात्र एक क्लास षटकार. पाच बॉल आणि विजयासाठी 6 रन. हे आहे क्रिकेट.
जरी हा क्रिकेट खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं आणि त्यामुळे आज हे क्रिकेटचं खऱ्या अर्थानं ग्लॅमर जे आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या बॉल पडेपर्यंत प्रेडिक्शन कोणीही करू शकणार नाही आहे. असा खेळ म्हणजे क्रिकेट. एका साईडला मात्र आर के मोरवा टीमचे फॅन सांगत असतील की जय जिथपर्यंत आहे, अर्जुन आडे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅच ऑन राहील. परंतु एका क्षणाला मीरा रोडकर सांगत असतील की मॅच आपल्या हातामध्ये आहे. परंतु आता ते टी व्ही ऑन करतील, स्मार्टफोन पाहतील तर डोक्यावर हात देतील नक्की तोच सामना सुरू आहे की काय. 5 बॉल 6 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली. षटकारांची आतषबाजी, षटकारांचा पाऊस यावेळेला पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉल. जे आर दहिसर टीमचा यावेळेला आपण पाहतायत. कृपया करून कॅप्टन आपण यायचं आहे. जे आर दहिसर टीमचं कॅप्टन. तर सध्या जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 59 59 आणि विजयासाठी बॉल आहेत 5 बॉलमध्ये 5 रन. चांगला बॉल होता, वेगवान चेंडू, परंतु विकेट किपर क्लोज. त्या ठिकाणी यश जाधव थोडेसे चुकले आणि यस बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 4 रनची आवश्यकता. बॉल टू रन हे जेव्हा आकडे येतात ना त्यावेळेला चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मॅच तर खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांसाठी पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 4 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. आदित्यचा हा बॉल यावेळेला जयेशने फिनिशिंग टच केलंय. कॅचेस विन द मॅचेस. आता प्रत्येक फिल्डर मात्र झेल घेताना विचार करेल की नाही माझ्याकडे झेल आल्यानंतर मी त्याचा पश्चाताप सोसणार नाही आहे. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण असतं. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही झेल. परंतु इथे त्या चुका झाल्या. इट इज नो यूज क्राईंग टुवर्ड स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं आणि इथे चांगला खेळ केला. अप्रतिम सुपर कौतुक सुद्धा करेन सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड या टीमचा. आणि जयेशने अफलातून बॅटिंग करत असताना धावांचा वेग वाढवला आणि त्याच्या बॅटमधून तब्बल उस्मान आम्हाला दर्शवत आहेत त्याच्या बॅटमधून धावा आल्या. नॉट आऊट 11 बॉलमध्ये 36 धावा. 11 बॉलमध्ये 36 हे सुपर आणि 5 षटकार आणि गोलंदाजी करताना 4 विकेट सुद्धा मिळवले. आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल मॅग्निफिसंट नॉक बाय जयेश ठरता आहे त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला टॉस जे आर दहिसर टीम आणि लगेच आपण यायचं आर के मोरवा उमेश वाघ आपण लगेच जॉईंट व्हायचं आहे. चला वेळीची दिरंगाने करताना लगेच या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. मिस्टर जयेश